नमस्कार मित्र, मी चंद्रकांत भाऊ रसम वर्ल्ड ऑफ कोकण या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आहे रामनवमी आणि त्यानिमित्त श्री देव रामेश्वर कसबा आचरा येथे मोठ्या प्रमाणात रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्ताने येथील काही उत्सवाचे आम्ही क्षणचित्रे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत। धन्यवाद। हे श्री देव रामेश्वरचं आहे प्रवेशद्वार। सुरुवातीलाच दोन्ही बाजूला दुकानं टाकण्यात आलेली आहेत। इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे। मित्रो, आज रामनवमी निमित्त आचरा रामेश्वर मंदिर येथे उत्सव साजरा करण्यात येत आहे। आज प्रभू अवतार घेणार आहे। रामेश्वराच्या कीर्तन चालू आहे आणि आपला सर्वांचा उत्साह बघता त्यांनाही गडबड झाली। कधी एकदा माझ्या भक्तांना तेही अवतार घेण्यासाठी आतुर झालेले आहेत। असा हा मंगलमय दिवस आजच्या सेवेसाठी जे मूळ पद घेतलेलं आहे ते सद्गुरू संत वेणास्वामींचं रामनवमी उत्सवानिमित्त श्री रामेश्वर देव कसबा आचरा येथे भाविकांची प्रचंड अशी गर्दी आहे। त्या काळामध्ये स्त्रियांना कीर्तन मठाची जबाबदारी दिली, त्यांना मठाधिपती केलं, भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात लाईन आहे। स्त्री कीर्तनकार म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो। त्या एवढीशी लहान पोरं 8-9 वर्षाचा ईश्वराची ओढ आणि सद्गुरूंची कळमळ असं जर काय तिलाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला, पण सद्गुरूंच्यावर ठाम विश्वास होता। आणि मधुकर हा छोटासा बालक 8-9 वर्षाचा होता। सत्यावरती भिक्षा मागायची रामदासी पद्धत गेला। ज्या घरासमोर हा गेला गेला मनाचा श्लोक म्हणला, त्या घरामधील ऋषिकाचा ते अत्यंत ज्योतिषाचार्य होते आणि त्यांच्या वाणीतून गेलेले शब्द कधीच थोडा ठरला नाही। त्या मधुकराला पाहिल्याबरोबर त्यांनी काकून हात मारले, बरं काय का त्याला काय असेल ते ताट भरून काय माहिती उद्या आपल्याला कोणी इथे नाही देईल। तो बिचाराला कोण म्हणजे काका का तुम्ही गावाला चाललाय, उद्या तुम्ही नाहीये घरामध्ये? नाही आम्ही नाही गावाला चाललो, तू आमच्या गावाला जाणार असं तुझे त्याला सांगितलं। हे घाबरले बिचारा पोर समर्थांच्या समर्थ म्हणायला असं आहे, ठीक आहे तू माझ्या पायाशी बस, रात्रभर हरायचं नाही आणि विचार बसत। पण सद्गुरूंच्या कृपेमुळे त्या वाचल्या आणि आज ते स्त्री कीर्तनकार म्हणून विजय केला जातो। अशा ह्या वेणास्वामींचा तेवढा अधिकार असलेले त्या वेणास्वामींचं या पदार्थ काय म्हणतात, या पदार्थामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। शिस्तबद्ध अशी लाईन आहे आणि श्री रामेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहे। आपल्याला कळत नाही रामनवमी उत्सव बंध विमोचन राम
एवढ्यात म्हणून थांबलो असतो. विमोचन राम माझा हा शब्द फार महत्वाचा आहे. भगवंताला माझा म्हणायला पाहिजे आपण. अहो भगवंता, मी कधी भगवंताला माझंच म्हणत नाहीये. फक्त ते प्रेम कसं निर्माण होतं आणि मग म्हणायचं जप करताना माझं लक्ष नाही लागलं. अहो मोठीशी 5वीतली मुलगी होती, तीही चढत होती, मात्र तिच्या पाठीवरती तिचा छोटासा भाऊ होता. बाळा, अगं माझ्या हातात काहीच नाहीये तरी पण मला दमल्यासारखं होते आणि तुझ्या पाठीवर तुझा भाऊ आहे आणि तू त्या भावाला घेऊन चाललेली आहेस, तुला दमल्यासारखं वाटत नाही? ती म्हणाली नाही. म्हटले का? माझा भाऊ आहे, माझा भगवंत माझा आहे. म्हणा एकदा माझा म्हणा भगवंताला घरी गेल्यानंतर. भगवंता पुढे बसा. कोण नको माझा भगवंत. बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम. आणि दुसरे एक विशेषता या पदामध्ये आहे ती अशी आहे की भक्ती ही सर्वांनाच आवडते, पण भक्ती ही वाटते की नाही. श्री देव रामेश्वर गेलो आपण चंद्रभागेमध्ये होडीत बसलो की नाही. याचं पहिली संस्थान समिती आहे, वाटते की 1894 सालची आहे. होत नाही. तीर्थक्षेत्री मरण यावं असं कोणाला वाटत नाही. भगवंताची यात्रा करता करता मरण या, भगवंताचं नामस्मरण करता करता मरण या. कीर्तनाला गोवांच्या गेलो असं काय होऊ नये, तर माझ्या कीर्तनाला याची बंद होती. पण त्याला मुलं होती आणि सगळ्यात धाकट्या मुलाचं नाव त्यांनी आवडीनं नारायण ठेवलं. आणि 88व्या वर्षी साधारण यमदूत आले त्याला न्यायला. पापाचा घडा भरला आता. यमदूत आले. हा घाबरला बिचारा. हा घाबरल्यानंतर याने काय केलं, आपल्या मुलाला हाक मारली. नारायणा, ए नारायणा, नारायणा ये बाबा. नारायण हे नाव विष्णूचं. यमदूत जसे आले तसे विष्णूचे दूत पण आले. ते म्हणाले आमच्या स्वामीने आम्हाला आज्ञा दिलेली आहे की माझं स्मरण त्यांनी केलेलं आहे. तो म्हणाला बघा मी स्मरण वगैरे काहीही केलं नाही, मी माझ्या मुलाला हात मारला. असं म्हणा तसं करा. उलट नाव घ्या, सुलट नाव घ्या. कुणी म्हणे असेल काय केलं त्यांनी. रामनवमी निमित्त इथं या मळ्यामध्ये आचऱ्यामध्ये बरीच दुकानं आहेत. बघा सर्व प्रकारची दुकानं आहेत. चांगली भाविकांसाठी दुकान खरेदी सामानासाठी सोय करण्यात आली. कपड्याची दुकानं आहे, खेळण्याची दुकान आहे, चष्मेवाला आहे.